नमस्ते फ्रेंड्स, आज आपण बनवतोय. जर आपल्याला कधी काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर पटकन तयार होणारा पदार्थ. तर त्यासाठी बघा इथं मी एक नारळ स्वच्छ असं फोडून घेतलं आहे. त्याच्या मागचा काळा भाग काढून घेतला आणि अशा पद्धतीने नारळाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही मागचा काळा भाग नाही काढला तरीसुद्धा चालेल, पण फक्त कलरमध्ये फरक येणार आहे. तर अशा पद्धतीने बारीक तुकडे आपल्याला ना सुरुवातीला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि मिक्सर चालू बंद करीत ना आपल्याला याला असा जाडसर असा याचा किस तयार करून घ्यायचा आहे. एकसोबत मिक्सर अजिबात नाही चालवायचं आहे. तर बघू शकता मिक्सर चालू बंद करीत अशा पद्धतीने मी हा नारळाचा किस तयार करून घेतलेला आहे. आता हा नारळाचा किस आपल्याला परफेक्ट साखरेचं प्रमाण कळावं त्यासाठी ना मी इथे एका वाटीने किंवा एखाद्या कपाने मोजून घेतला तरीसुद्धा चालेल. तर मी इथे एक वाटी घेतलेली आणि ह्या वाटीने नारळाचा किस मोजून घेताना मात्र एकदम दाबत दाबत अशी वाटी दाबून भरायची, एकदम अलगद नाही भरायची. तर दाबून दाबून इथे एक वाटी मी इथं नारळाचा किस मोजून घेतलेला आहे. एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता परत आपल्याला त्याच वाटीने आणखी एकदा मोजून बघायचं आहे. तर अशा पद्धतीने ना 2 वाटा इथं माझा हा नारळाचा किस भरलेला आहे. बराबर 2 वाट्या एवढा नारळाचा किस झालेला आहे. आता 2 वाट्या नारळासाठी साखर किती घ्यायची मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आता सगळ्यात अगोदर ना गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची. कढई मात्र जाडबूड असलेलीच वापरा. तर जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं आहे. तूप अजिबात जास्त टाकायचं नाही. तूप अजिबात जास्त नाही, एकदम कमी तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे. तर 1 ते 1.5 चमचा तुपामध्ये सुरुवातीला हा नारळाचा किस आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनटानंतर लगेच त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. तर 2 वाटी आपण नारळाचा किस घेतला आहे त्याच्यासाठी 1 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. आता साखर तुम्ही जर कमी गोड खात असाल ना तर थोडेफार साखर कमी वापरली तरीसुद्धा चालेल. तर मी इथे 2 वाटी नारळाच्या किससाठी 1 वाटी साखर वापरलेली आहे. आता व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची. तर आता साखर पटकन मेल्ट व्हावी त्यासाठी एकदम थोडंसं दूध टाकायचं आहे, अर्धी वाटी आणि किंवा अर्धी वाटीपेक्षाही थोडं कमी टाकलं तरीसुद्धा चालेल. दूध जास्त अजिबात टाकायचं नाही आहे. तर इथं दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. दुधामुळे ना पटकन या साखरेला पाणी सुटतं आणि मग जे साखरेला पाणी सुटतं ते पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि गॅस कुठंही फास्ट करायचं नाही. कमी गॅसवरती आपल्याला पूर्ण ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तर कमी गॅसवरती व्यवस्थित हलवत त्यातलं पूर्ण आपल्याला सुटलेलं पाणी आटवून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत काय करायचं आहे, ज्या ताटामध्ये किंवा ज्या प्लेटीमध्ये आपल्याला बर्फी जमवायची ना त्याला आता खाली तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बर्फी ताटाला अजिबात चिकटणार नाही. आता बघू शकता याला सुटलेलं पाणीसुद्धा आटू राहिलेलं आहे आणि हळूहळू हे मिश्रण कढई सोडायला लागलेलं आहे. आता जोपर्यंत मिश्रण कढई सोडत नाही ना पूर्ण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि जोपर्यंत त्याच्या एका ठिकाणी गोळा होत नाही ना तोपर्यंत तसाच मिक्स करायचं आहे. आता लास्टमध्ये आपल्याला काय करायचं याच्यामध्ये थोडंसं वेलची पावडर टाकून घ्यायचं आहे. याच्यामुळे ना टेस्ट एकदम छान येते त्यामुळं. आणि 2 ते 3 चमचे इथे दूध पावडर टाकून घ्यायची. आता दूध पावडरमुळे काय होतं ना आपण बर्फी खाताना ना छान अशी खव्याच्या बर्फीसारखी याची चव येते. त्यामुळे इथं मी 2 ते 3 चमचे दूध पावडर टाकलेली आहे. तुमच्याकडे नसेल ना तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल, पण असेल तर नक्की टाका, छान टेस्ट येते. आता परत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. आता बघू शकता हे मिश्रण पूर्ण कढई सोडायला लागलेलं आहे. छान असं मिश्रणचं एका ठिकाणी गोळा झालेलं आहे, मस्त असं कोरडं झालेलं आहे. आता लगेच एखादा प्लेट किंवा ताटात व्यवस्थित त्याला दाबत दाबत असं सेट करून घ्यायचं आहे. एखाद्या चमच्याने दाबून घ्यायचं. आता सुरुवातीला गरम असतं त्यामुळे चमच्याला चिकटू शकते. हलकंसं कोमट झाल्यानंतर अजिबात चिकटणार नाही. व्यवस्थित दाबून दाबून याला सेट करायचं आहे आणि अर्धा ते 1 तास याला सेट होण्यासाठी असं ठेवायचं आहे. तर बघू शकता इथं अशा पद्धतीने मी व्यवस्थित याला दाबून दाबून सेट करून घेतलेले आहे. आता थोड्या वेळाला आपण असंच ठेवूया. आता हे मिश्रण हलकंसं कोमट आहे तोवरच मी याला इथं कट करून घेऊ राहिलेले, कारण एवढी टेस्टी मिठाई बनते नाही की दमसुद्धा निघत नाही. त्यामुळे पटकन मी इथं याला कट करून घेतलेले आहे आणि बघू शकता काय भारी झालेली आहे. तुम्हाला आवडली आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आणि बघू शकता किती छान अशी आपली रेसिपी किंवा ही बर्फी बनवून तयार झालेली आहे. नक्की बनवून बघा. अजून थंड झाल्यानंतर आणखी छान सेट होते. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.